प्रथमतः मी पक्षाचा आभारी आहे। पवार साहेबांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे आणि आपल्या ह्या संघटनाच्या मार्फत ती जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि राहिला या मतदारसंघातील प्रश्न, तर मला वाटतं पंढरपूर आणि मंगळवेढा दोन वेगवेगळी परिस्थिती या तालुक्यात आहे। काही भाग आपल्याला पाण्याखाली आहे, काही भाग खूप दुष्काळी आहे, जिथे प्यायची पाण्याची सोय नाही आणि जिथे पाण्या वाचून जनता हुरपळते। आणि एक भाग असा आहे की तिथे वारंवार पूर येतो, ते पाण्याखाली जातो आणि त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होतो। असे मतदारसंघामधली विविध अडचणी आहेत। शहराची अडचण वेगळी आहे, ग्रामीण भागातली अडचण वेगळी आहे, शिक्षणाची अडचण आहे, रस्त्याची आहे, प्रामुख्याने सगळ्याच अडचणी आहेत। पंढरपूर शहराचा विचार केला तर पिण्याचं पाणी आपण वारकऱ्यांना देऊ शकत नाही, आपली जनता तिथं स्वच्छ पाणी पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आज दिसते। या सगळ्याच भागातले जर बघता आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या या माध्यमांसमोर आम्ही काय विकास कामं करणार आहोत याचं एक पत्रक आम्ही नक्की काढून आपल्या समोर देऊ। नक्कीच तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे। पंढरपूर आणि मंगळवेढ्याची जनता प्रत्येक इलेक्शनमध्ये पाणी प्रश्नावरतीच समोर गेलेली आहे आणि एकाही प्रतिनिधीला त्याचं पूर्ण काम करून तो प्रश्न संपवण्याची जबाबदारी पेलता आलेली नाही। पण येणाऱ्या काळामध्ये मी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेच याची खात्री मला आहे, कारण हा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि साहेबांचं प्रेमही या जनतेचं साहेबांच्यावर आणि साहेबांचं जनतेवरती आहे। आणि साहेबांचा हा दांडगा अनुभव बघता, आणि हा फक्त पाणी प्रश्न पवार साहेबच सोडवू शकतात, त्यांचा हा दांडगा अनुभव आणि साहेबांचा या मतदारसंघावरती असणारं प्रेम बघून साहेबांच्या जवळ जाऊन हा साहेबच प्रश्न सॉल्व्ह करू शकतात। साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढण्यात मला यश येईल असं मला वाटतं। नक्कीच पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये MIDC होणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीत तुम्ही हा प्रश्न केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा MIDC मोठ्या प्रमाणात कशी येईल ह्याचं नक्कीच माझ्या रूपाने मी प्रयत्न करेल। आणि मी स्वतः एक उद्योग चालवतो, या मतदारसंघामध्ये उद्योग चालवत असताना अडचणी काय येतात ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे। आणि असेच तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण अजून कुठला नवीन उद्योग उभारता येतो का ह्याची चाचपणी माझ्या डोक्यात आहे। आणि आपल्या या सहकार्याकडून एक जास्तीत जास्त तरुण मुलांना काम देता येईल असा नक्कीच उद्योग उभारण्याचा प्रयत्न मी 1,00,000% करेन। दादा, समोर 3,500 कोटी रुपये विकास कामांसाठी 3 वर्षात आणल्याचा दावा केला जातोय। समोरचे 2 गट एकत्र आलेले आहेत। आमदार समाधान आवताडे यांच्यावर टीका करणारीही आता त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत मागील काळात। अशा वेळी 3,500 कोटींच्या विकास कामांचं आव्हान वाटत नाही का तुम्हाला मतदारांसमोर जाताना? 3.5 कोटीचं 3,500 कोटीचं काम आणि 3,500 कोटीचे तुम्ही जे बोललेलं आहात ते मला वाटतं आपण माध्यमात जाऊन प्रत्येक ठिकाणी पाहावं आणि जनतेसमोर यावं। ह्याच्यामध्ये मी जास्त न पडता राहिलेला विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो। महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विकास काय असतो हे माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या जनतेला बघायला मिळेल। पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे विकास आराखडे राबवले गेले। आता सुभाषदादांनी सांगितलं की फक्त मडेघाट तेवढा या शहरामध्ये चांगल्या सुस्थितीत दिसून येईल। कोट्यावधी रुपये वारंवार खर्च होत असताना शासन तीर्थक्षेत्र म्हणून निधी देत असताना पंढरपूर शहराची अवस्था फारशी बदलली नाही। किमान शिर्डी तिरुपती लांब राहिलं, निदान अकलूजप्रमाणे शहर व्हावं ही पंढरपूरकरांची अनेक वर्षाची भावना होती, परंतु कोट्यावधीच्या निधीनंतर फारसा फरक पडला नाही। आपलं काय विजन याबाबत? नक्कीच पंढरपूर हे शहर आपलं देवभूमी, पांडुरंगाचं एक मोठं मंदिर आणि पांडुरंगाचं तिथं आपली काशी म्हणजे दक्षिण काशी म्हणून आपल्या या पंढरपूरला संबोधलं जातं। त्याचा विकास व्हावा ही प्रत्येक नागरिकाची आणि त्याची जबाबदारी आहे। आणि पाठीमागच्या काळात काय झालं आणि कोणी काय केलं ह्याच्यामध्ये न जाता आपला ह्या म्हणजे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो कसा करता येईल आणि त्याचा एक आराखडा जनतेसमोर घेऊन जाणार आहोत। आणि ह्या पद्धतीचं जे आता आमच्या दादांनी सांगितलं, एकच घाट आहे, बाकीचे घाट असे आहेत तसे आहेत, रस्ता, या सगळ्यांना हात घालून नक्कीच आपलं पंढरपूर शहर त्यामध्ये न जाता आपला ह्या म्हणजे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो कसा करता येईल आणि त्याचा एक आराखडा जनतेसमोर घेऊन जाणार आहोत। आणि ह्या पद्धतीचं
जे आता आमच्या दादांनी सांगितलं एकच घाट आहे, बाकीचे घाट असे आहेत तसे आहेत, रस्ता, या सगळ्यांना हात घालून नक्कीच आपलं पंढरपूर शहर हे 1 नंबरला येईल. कसं येईल हे मी आपल्या समोर नक्कीच मांडेन. आज आपण प्रचाराचा शुभारंभ केला, जनतेला काय आवाहन करेल मतदारांना? जनतेला एवढंच मतदानाला मी आवाहन करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेला पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि पवार साहेबांच्या वरती प्रेम करणारी जनता असल्यामुळं मला ते लोक मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मला पाठवतील हा विश्वास आहे. आणि त्या अनुषंगाने एवढी उपस्थिती एवढ्या मोठ्या संख्येने आपण बघितली असेल. खूप वेळ झाला असताना सुद्धा लोक इथे थांबलीत, त्याचीच पोचपावती म्हणून मला त्यांचा आशीर्वाद मिळेल असं वाटतं. दादा एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, परिवर्तन घडेल असं वाटतंय? 100% परिवर्तन घडणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राला गरज असते आणि ते नक्कीच आपल्या सगळ्या महाराष्ट्राने ठरवलेलं आहे मतदान कोणाला करायचंय, त्याच्यामुळं नक्कीच बदल होईल. तर शेवटचा प्रश्न, समोर 2 गट एकत्र आलेले असताना महाविकास आघाडीमध्ये 2 तट पडल्याचं दिसून येते. उद्या याच ठिकाणी खासदार प्रणितताई शिंदे यांच्या हस्ते मालकींच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. अशा वेळी ही सगळी परिस्थिती घेऊन समोर जात असताना मतदारांना आव्हान करण्याबरोबरच तुम्ही महाविकास आघाडीतील समर्थकांना काय आव्हान कराल? नाही, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष माझ्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण, शिवसेना आहे, काँग्रेस पक्षाचे बरेच मंडळी आहेत. आता हा प्रश्न वरिष्ठ लेवलला गेलेला आहे. मैत्रीपूर्ण लढत होईल का, कोणी काय केलं हे माझ्यापेक्षा खासदार साहेबांनी मगाशी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजणच आहोत आणि मीही आपल्यासारखाच अननोन आहे. मला जे काम दिलेलं आहे ते मी सध्या करतोय. साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि मी जनतेसमोर मांडतोय आणि जनता मला ॲक्सेप्ट करते आणि माझ्यावरती भरभरून प्रेम करते आणि मला तो प्रतिसाद मिळतो.